मी प्रतीक्षा, तडका ऑन बीट्स बाय प्रतीक्षा या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक मान्यता आहे की कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडाच्या पदार्थांनी झाली पाहिजे। त्यात आता श्रावणही जवळ आलाय, तर सगळीकडे पूजापाठ, सणवार यांची रेलचेल असणार आहे। बहुतांश घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा ही केली जाते। तर सत्यनारायणाचा प्रसाद कसा बनवायचा हेच आज आपण बघणार आहोत। तर गणेशाला वंदन करून आणि अन्नपूर्णा मातेचे स्मरण करून आपण माझ्या ह्या नवीन YouTube चॅनलच्या प्रवासाला आणि प्रसादाला सुरुवात करूया। प्रसाद बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। रवा, तूप, साखर, थोडीशी पिकलेली केळी, तुळशीपत्र, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, जायफळ पूड आणि थोडेसे बेदाणे। कढईमध्ये आपण आता थोडंसं हे तूप गरम करून घेऊया। प्रसादासाठी लागणारे साहित्य हे सगळं समप्रमाणात असतं। इथे मी ह्या एका वाटीच्या मेजरमेंटनी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता आपण हे तूप थोडंसं इथे गरम होऊ देऊ। तर आता हे तूप गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात रवा हा ऍड केलेला आहे। आता हा रवा परतून घ्यायचा आहे। छानसा असा गुलाबीसर होईपर्यंत आपण याला मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत। आपला रवा आता छानसा परतला गेलाय। त्यात आपण आता थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करूया। ऍड करणार आहोत एक पिकलेली केळी। केळी आता आपण रव्यासोबत चांगली एकजीव करून घेऊया। आपली केळी छानशी इथे मिक्स झालेली आहे। आता आपण यात गरम दूध ऍड करणार आहोत। दूध मी थोडं इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे, 2 वाटी, कारण जाड रवा होता आणि जाड रव्याला थोडं जास्त दूध लागतं। आता थोडा वेळ आपण याला दुधामध्ये शिजू देऊया। A few moments later. या ठिकाणी प्रसाद आता छानसा शिजलेला आहे, बघू शकता। आता आपण याच्यात ऍड करणार आहोत साखर। साखर चांगली विरघळू द्यायची आहे। मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता यात आपण ऍड करणार आहोत थोडीशी जायफळची पूड, थोडीशी वेलची पूड, थोडेसे बेदाणे, हे सगळं एकत्र करून घ्या। सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं म्हणजे तुळशीपत्राला महत्त्व आलंच, सो आपण त्यात तुळशीपत्रही मिळवून घेऊया। सो अशा पद्धतीने आपला सत्यनारायणाचा प्रसाद हा तयार आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि कमेंट करा आणि माझ्या नवीन YouTube चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।